सकाळी सकाळी हर्षद चव्हाणांनी आंघोळ करून घेतली, निघाला बोर्ड डायरेक्ट गावाकडे जाण्यासाठी, कारण की आज आमच्या गावात कालाचं कीर्तन आहे. आता तुम्ही म्हणणार आहे कालाचं कीर्तन काय राहतं? सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी जे कीर्तन असतं त्याला कालाचं कीर्तन म्हणतात. कीर्तनकार बाबांनी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात केली, तेव्हा लोक वाजवतात टाळ्या. महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या पहिले इथे मोकळ्या करून घेत होते पत्तरवाळ्या. तर जयशंकर मित्रांनो, कीर्तन संपण्याच्या पहिले महाप्रसाद तर पूर्ण बनवला गेला होता आणि महाप्रसाद खाण्यासाठी मंडप वगैरे सर्व लावला गेला होता. बाहेरचे सर्व शूट घेऊन आल्यानंतर मी येऊन लागलो प्रभू श्री रामांचा पाय पडण्यासाठी. इकडे महाराजांची कीर्तन संपण्याची वेळ पण होऊन गेली होती. मटकी फोडण्यासाठी कृष्णाला तर उचलूनच घेऊन गेले डायरेक्ट. आणि एवढी जास्त आमची चौगावची मंडळी कीर्तन बघण्यासाठी आली होती. मग काय कृष्णाने मटकी फोडणी चालू करून दिली. मटकी वगैरे फोडली गेली. त्यानंतर आपल्या प्रभू श्रीरामांची आरती चालू झाली आणि प्रसाद बनवणं पण चालू होऊन गेलं होतं. मग काय हर्षद चव्हाण प्रसाद घेऊन घेतला आणि इकडे महाप्रसाद खाण्यासाठी सर्व मंडळी जेवणाला बसून पण गेली होती. या मग महाप्रसाद खायला मित्र मित्राला देतो साथ, तेव्हा आपण वाढायला घेतो डायरेक्ट भात. मग काय हर्षद चव्हाण पण आपल्या मित्राला बोलवून घेतलं आणि भात वाढायला लागून गेला. महाप्रसादाचा सर्व कार्यक्रम आपटून मी आणि मित्र निघालो होतो डायरेक्ट घराकडे जाण्यासाठी. आणि असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाणला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.